कवी संमेलनाचं आणि एकूणच साहित्य संमेलनाच्या सगळ्या सत्रांचं अतिशय चांगल्या पद्धतीने इथे संपन्न होत आहे। या कवी संमेलनामध्ये जे सन्माननीय कवी आणि कवयित्री सहभागी झालेले आहेत, विविध कवितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी विविध पद्धतीने आपले नाव अधोरेखित केलेले आहे। या कवी संमेलनाचं जे अध्यक्ष आहे त्यांचा परिचय संक्षिप्तरित्या मी या ठिकाणी करून देतो। डॉक्टर कोमल ठाकरे, आधीच मी सांगितलं, तायवाडे कॉलेज इथे आणि साहित्य दिंडीचा वारकरी मधुकर केचे या त्यांच्या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार प्राप्त झाला। विद घाटे साहित्य समीक्षा या नावाने 2 ग्रंथ प्रकाशित आहेत, म्हणजे एकूण 2 ग्रंथ। संपादित ग्रंथ एकूण 13 आहेत, व्याख्यानं 210 झालेले महाराष्ट्रावर, आणि सूत्रसंचालनाचे जे कार्य आहे 350च्या अधिक संख्येने अनेक वर्षापासून, मला असं वाटतं 25 वर्ष सरासरी या त्यांच्या कार्याला झालेली आहे। त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव आहेत। गिरीश गांधी फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत। विदर्भ संशोधन मंडळ या संस्थेचे क्रियाशील आहेत। त्यानंतर एक टीचर असोसिएशनचे, अशा अनेक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत। त्यांच्या वाणीतून जेव्हा ते या ठिकाणी मार्गदर्शन करते तेव्हा आपल्या लक्षात येईल की डॉक्टर कोमल ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये जे मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांच्या आपल्याला या अनुभवातून लक्षात येईल। मित्रहो, कविता म्हणजे इतकी साधी समजू नका। अनेकांनी कवितेच्या बद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना किंवा अनुभव सिद्ध केलेले आहेत। काही कवींना मुक्तछंदामध्ये, मर्ढेकरांच्या नंतर, कवी अनिलानंतर मुक्तछंद फार मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी वापरला गेला, परंतु त्यामध्ये जी धार असते ती सुद्धा आवश्यक असते। आशयाच्या अंगानं, सौंदर्याच्या अंगानं सुद्धा मगाशी फार परिसंवादाचा विषय आलेला होता। मुक्तछंद असेल, गेय असेल, गझल असेल, हायकू असेल, चारोळ्या असतील, अनेक कवितेच्या प्रकारामध्ये आपल्याला होत आहे। मी सुरुवातीलाच या ठिकाणी पाचारण करतो आहे ज्येष्ठ कवयित्री मिनलताई येवले यांना। हॅलो, भगवान श्री चक्रधर स्वामी अभ्यासन केंद्र आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या महावाक्य निर्वाचन प्रवचन सोहळ्यामध्ये एक कवी संमेलनाचा घटक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली। त्यासाठी या सर्व आयोजकांचे आणि या विचारपीठाचे मी अत्यंत आभार मानते। आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर कोमल ठाकरे, सूत्रसंचालन करणारे दुसरे मित्र बळवंत भोयर सर, या विचारपीठावर माझ्यासोबत उपस्थित असलेले डॉक्टर गणेश चव्हाण सर आणि सर्व कवी मित्रमंडळी, आणि आपण उपस्थित महानुभाव सर्व बंधू भगिनी। कविता सादर करते। कवितेचं शीर्षक आहे लढता आलं पाहिजे। आयुष्याच्या रणांगणातील चक्रव्यूह तोडता आलं पाहिजे। हर एक प्रश्नांशी आपल्याला लढता आलं पाहिजे। आयुष्याच्या रणांगणातील चक्रव्यूह तोडता आलं पाहिजे। हर एक प्रश्नांशी आपल्याला लढता आलं पाहिजे। जेवढं पाणी होतं साचलं पुलाखालून गेलं वाहून, चंद्रासवे बिंब माझे पाहायचे आजवर गेले राहून, कोरड्या डुबक्या मारत जगणं मला थांबवता आलं पाहिजे, अन जगण्याशी हसत हसत भिडता आलं पाहिजे। तना मनातून जपता जपता उकरतच गेल्या घर भिंती, काळ पुढे सरकत गेला पायाखालची उकरून माती, सावरण्यासाठी घर भिंतींना सारवता आलंच पाहिजे। सावरण्यासाठी घर भिंतींना सारवता आलंच पाहिजे आणि जगण्याशी हसत हसत भिडता आलं पाहिजे।
गृहीत धरून परस्परांना आपल्या वाटेनं चालणं असतं. तुमचं माझं सगळ्यांचं जगणं सारखंच. गृहीत धरून परस्परांना आपल्या वाटेने चालणं असतं. संवेदनांना जपता जपता परक्यांचंही दुःख दिसतं. हरवत चालल्या संवेदनांना आता जागवलंच पाहिजे. हरवत चालल्या संवेदनांना आता जागवलंच पाहिजे आणि जगण्याशी आपल्याला भिडता आलं पाहिजे. भवताल माझा विश्व माझे, माझे प्रश्न माझेच उत्तर. भवताल माझा विश्व माझे, माझे प्रश्न माझेच उत्तर. फाटलेले शिवत आले, आतून लावत गेले अस्तर. विखुरलेले विस्कटलेले मला सावरता आलेच पाहिजे. विखुरलेले विस्कटलेले मला सावरता आलेच पाहिजे. अन जगण्याशी हसत हसत नव्याने भिडता आलं पाहिजे. जगण्याशी हसत हसत भिडता आलं पाहिजे. अस्तित्वाच्या साम्राज्याला आपल्या का मारावेत कुणी खडे? अस्तित्वाच्या साम्राज्याला आपल्या का मारावेत कुणी खडे? आणि जगण्यावरती फुलण्यावरती का उमटावेत ओरखडे? जगण्यावरती फुलण्यावरती का उमटावेत ओरखडे? माझ्या दिशेने रोखले शस्त्र मला परतवता आले पाहिजे. माझ्या दिशेने रोखलेले शस्त्र मला परतवता आले पाहिजे आणि जगण्याशी निष्ठेने भिडता आलं पाहिजे. आयुष्याच्या रणांगणातील चक्रव्यूह तोडता आले पाहिजे. जगण्याशी हसत हसत भिडता आले पाहिजे. जगण्याशी हसत हसत भिडता आले पाहिजे. धन्यवाद. खरं म्हणजे मगाशी कवितेचा परिचय करत असताना त्यांच्या कवितेमध्ये सगळा परिचय दडलेला आहे. खरं म्हणजे शब्द हे अक्षरगीत गात असतं आणि त्यांनी लढण्याची जगण्याची जी भाषा वापरलेली आहे हीच आपल्या मानवभाव साहित्यामध्ये अशीच भाषा, असा संदेश प्रत्येकाला दिला गेलेला आहे. हर एक प्रश्नांची आपल्याला लढता आलं पाहिजे. कुसुमाग्रजांनी खूप काही सुंदर वाक्य सांगितलेलं आहे. लढ म्हणजेच किती लढता आलं पाहिजे, हे सुद्धा हा संदेश कवित्रीने दिलेला आहे. यानंतरचे कवी आहेत डॉक्टर गणेश चव्हाण. सर्वांना माझा सप्रेम दंडवत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पार्थी. भारत देशात तुला स्वातंत्र्य मिळून 7.5 दशकांचा काळ लोटला असे सगळेजण म्हणतात. भारत देशात तुला स्वातंत्र्य मिळून 7.5 दशकांचा काळ लोटला असं सारे जण म्हणतात. पण आम्हाला कधी मिळेल? स्वातंत्र्य म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय हेच आम्हाला माहीत नाही. कारण स्वातंत्र्य हा शब्दच आमच्या शब्दकोशात नाही रे. कारण स्वातंत्र्य हा शब्दकोशच आमच्या शब्दकोशात नाही रे. गोऱ्यांच्या जागेवर राज्य करणारे काळेसाहेब आलेत. गोऱ्यांच्या जागेवर राज्य करणारे काळेसाहेब आलेत. म्हणूनच तर गरिबी हटाव असे म्हणता म्हणता आज भ्रष्टाचार हटाव असे म्हणण्याची पाळी आलीच ना. अन्न वस्त्र आणि निवारा या प्रत्येक माणसांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे असे मोठमोठ्याने सांगताना तुम्ही. अन्न वस्त्र आणि निवारा या प्रत्येकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याच पाहिजे असे मोठमोठ्याने सांगताच ना तुम्ही. पण त्याच अन्नासाठी दारोदार भटकून जे मिळेल ते शिळेपाके अन्न खाऊन कसे तरी दिवस काढतोच ना आम्ही. वस्त्र म्हणाल तर आम्हाला नवीन विकत घेण्याचे माहीत नाही. निवाऱ्या संबंधी विचारत असाल तर रानावनात आणि नागपूरच्या यशवंत स्टेडियमच्या आश्रयाला नेहमीच राहतो आम्ही.
पारध्यांच्या अशा या राहणीमानाला, आम्हा पारध्यांच्या अशा राहणीमानाला आणि कुत्र्यांसारखे जीवन जगण्याला खरोखर स्वातंत्र्य म्हणाल का तुम्ही? खरोखर स्वातंत्र्य म्हणाल का तुम्ही? आणि हेच स्वातंत्र्य असेल तर, आणि हेच स्वातंत्र्य असेल तर ते फक्त तुमचेच आहे. आमच्यावर तर आजही अत्याचाराचे आणि परतंत्राचे चक्र सतत फिरत आहे. आमच्यावर तर आजही अत्याचाराचे आणि परतंत्राचे चक्र फिरत आहे. आम्हाला हवे स्वातंत्र्य, आम्हाला हवे स्वातंत्र्य. माणसाला माणूस बनविण्याचे, विषमतेला या देशातून कायमचे हटविण्याचे, विषमतेला या देशातून कायमचे हटविण्याचे. हे जेव्हा होईल तेव्हाच, हे जेव्हा होईल तेव्हाच आम्ही खरे स्वातंत्र्य होऊ आणि स्वातंत्र्याची गाणी रोज गात राहू, रोज गात राहू, रोज गात राहू. धन्यवाद. स्वातंत्र्य म्हणजे काय हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. स्वातंत्र्य कशाला लागणार? कारण भुकेलेला अन्नाची गरज आहे आणि मूलभूत गरजा पूर्ण ज्या ठिकाणी होतं त्यानंतरही सुद्धा स्वातंत्र्याची गरज काय, अशा सगळा सुंदर संदेश यांच्या कवितेमध्ये आलेला. यानंतरचे कवी आहेत आपले प्रतिभाताई कोकाटे. कवयित्री प्रतिभाताई कोकाटे. दंडवत प्रणाम. खरं म्हणजे आज या विचारपीठावर मी इथे आलेले आहे. कविता जी म्हणते तिची पार्श्वभूमीच मुळात जरा वेगळी आहे की इथे आम्ही या विचारपीठावर चार चौघी बसल्या आहोत. पुरुष आहेत, स्त्रिया आहेत आणि या चार चौघींमध्ये आमचं इथं येण्याचं जे कारण आहे किंवा इथं येण्याचं आमचं जे रूप तुम्हाला इथं दिसतंय त्याच्या मागचा जो भाग विचारात घेतला तर वरवर आम्हाला वाटायला लागतं की आम्हाला शिकवलं, आम्ही गिरवायला लागलो. मग महात्मा फुले आठवतात, सावित्रीबाई आठवतात, पंडिता रमाबाई आठवतात, ताराबाई शिंदे सगळे आठवायला लागतात आणि मग म्हणून आम्ही स्वातंत्र्य झालो आणि या स्वातंत्र्याचं फळ आता आम्ही चाकतोय. पण मग हे वरवरच आहे. क्षणातच आम्हाला विचार येतो की हे जे स्वातंत्र्याचं झाड दिसतंय याच्या मागं किंवा हे बीज कोणी लावलं? मग आठवतं परमेश्वर चक्रधर आठवतोय की या स्वातंत्र्याचं बीज लावणारा जो आहे माझा परमात्मा, माझा परमेश्वर, माझा देव तो आहे चक्रधर. आणि म्हणून मग माझ्या या कवितेचं शीर्षक मी ठेवते देवा चक्रधरा. देवा चक्रधरा ऐका देवा चक्रधरा. 800 वर्षांपूर्वी आम्हा माणूस नव्हते माणी. कोणी माणूसच नव्हतं म्हणत आम्हाला बायकांना. ही खरं म्हणजे बायकांची फिर्याद आहे. 800 वर्षांपूर्वी आम्हा माणूस नव्हते माणी. भळभळलेले जगणे आमचे कुलूप होते वाणी. तोंड बंद. भळभळलेले जगणे आमचे कुलूप होते वाणी. आम्ही स्त्रिया आम्ही अबला. आम्ही अबला समजायचो. आम्ही स्त्रिया आम्ही अबला होतो अश्रू गाळीत. आम्ही स्त्रिया आम्ही अबला होतो अश्रू गाळीत. जगणे आमचे दिनवाणे ते रूढीच होतो पाळीत. रूढीचंच आहे हे, आम्हाला असं जगायचंच आहे. आम्ही अबला आम्ही स्त्रिया आम्ही अबला होतो अश्रू गाळीत. जगणे आमचे दिनवाणे ते रूढीच होतो पाळीत. मन भावना शरीर यांचे. मन भावना शरीर. मन भावना शरीर यांचे कुठेच नव्हते गणित. अलगद देवा अश्रू आमचे घेतलेच ओंजळीत. देवा घेतलेच ओंजळीत. मन भावना शरीर यांचे कुठेच नव्हते गणित. अलगद देवा अश्रू आमचे घेतलेच ओंजळीत. मनाच्या बेड्यांनी बांधून होतो आम्ही. मनाच्या बेड्यांनी बांधून होतो आम्ही. निघण्यासाठी गर्तेतून त्या मार्ग दाविला तुम्ही. चक्रधरा मार्ग दाविला तुम्ही. जनावरांचे जगणे आमचे. माणूस समजतच नव्हतं ना कोणी आम्हाला. ज्याने यावे त्याने अन्याय करावे, ज्याने यावं त्याने आम्हाला ओरबाडून काढावं.
जनावरांचे जगणे आमचे माणूसपण तू दिले, जनावरांचे जगणे आमचे माणूसपण तू दिले, आमच्या मधल्या शक्तीला तूच उजागर केले देवा, तूच उजागर केले. मैत्रेयी आणि गार्गीची परंपरा ही इथली. आम्ही ऋषिकन्यांना मैत्रेयीला गार्गीला जाणतो. मैत्रेयी आणि गार्गीची परंपरा ही इथली. महदंबा आणि राणाईसेच्या तुम्हीच हाती दिली चक्रधरा, तुम्हीच हाती दिली स्वामी, तुम्हीच हाती दिली स्वामी, तुम्हीच हाती दिली. धन्यवाद. अतिशय अप्रतिम कविता. खरं म्हणजे ह्या साहित्य संमेलनाचा जो काही मुख्य संदेश जो आहे, विचार जो आहे, प्रतिभाताईंच्या कवितेमध्ये आलेला आहेच मला वाटतं. कवितेच्या संदर्भात असं म्हणावं असतं की क्षणाक्षणाला अर्थ असतो. खरं म्हणजे प्रत्येक वेळेस कवी हा कविता लिहित असतो. क्षणाक्षणाला अर्थ असतो. कणाकणांचे नाद होत असतात, कणाकणांचे नाद होत असतात. ज्यांना ज्यांना ही जाण असते ते कधीच बाद होत नसतात. ही बाद होण्याची परंपरा काही विषमतावादीने केलेली आहे, यापूर्वीच्या कवितेमध्ये आलेली आहे. आणि मग ही सगळी जाण समतावादी विचारांची जाण ज्याला म्हणता येईल ती आहे. यानंतरच्या कवित्री आहेत तपस्विनी नीलमताई विराट. माझ्या कवितेची पार्श्वभूमी काही जरा आगळीवेगळी आहे. मला कविता जरा दुसरीच बोलायची होती, पण आज जे मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्या अनुषंगाने प्रासंगिक कविता मला सुचली. ते सकाळी काय झालं, ते रांगोळी काढली आम्ही, त्याच्यामध्ये म काढला रांगोळीमध्ये. सगळे मला विचारायला लागले की म का बरं काढतेस. मी म्हटलं म म्हणजे मराठी भाषा, दुसरं म म्हणजे महानुभाव पंथ, तिसरं म म्हणजे आपण ज्या महावाक्य स्थळी आहोत तर मुख्य विषय जो आहे तो महावाक्य. चौथं त्याच्या मागची पार्श्वभूमी होती म म्हणजे महाराष्ट्र, कारण आपण महानुभाव पंथाचा हा संत फक्त महाराष्ट्रातच घडतो. महाराष्ट्रीय असावे हे वचन आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. आणि पाचवं म्हणजे श्री गुरुवर्यांचं जे पहिलं नाव आहे ते मुकुंद आहे. त्यामुळे मी प्रासंगिक कविता केलेली आहे. त्याविषयी आता थोडं एकदम पट्टीची कवयित्री तर नाही, पण प्रासंगिक कविता आहे. काही चूकभूल असेल तर क्षमा करा. मराठी आमची भाषा, मराठी आमची भाषा महानुभाव माझा पंथ, मराठी आमची भाषा महानुभाव माझा पंथ, महाराष्ट्रातच घडतो माझा आद्य विभूषित संत. आचार्य श्री नागदेवाचार्य व्यासपीठ आहे, त्यामुळेच महाराष्ट्रात घडतो आमचा आद्य विभूषित संत. दुसरं कडवं घेऊ आपण. महावाक्यस्थळी होतोय श्री चक्रधरांचा गजर, महावाक्यस्थळी होतोय श्री चक्रधरांचा गजर, श्री दत्ताच्या कृपेने होतोय साहित्याचा जागर, श्री दत्ताच्या कृपेने होतोय साहित्याचा जागर. लीळाचरित्र व श्रीगीता हेच आमचे लेणे, लीळाचरित्र व श्रीगीता म्हणजे भगवद्गीता, लीळाचरित्र व श्रीगीता हेच आमचे लेणे. सप्तग्रंथ मडवी आयुष्याचे जगणे मरणे, सप्तग्रंथ मडवी आयुष्याचे जगणे मरणे. समता बंधुता स्वातंत्र्य मिळे ढवंगाळे भूमीवरी, समता बंधुता स्वातंत्र्य मिळे ढवंगाळे भूमीवरी. ज्ञान भक्ती वैराग्य झळके नित्य साधकावरी, ज्ञान भक्ती वैराग्य झळके नित्य साधकावरी. शेवटी एकच म्हणेल, 108 मणी गाठीचे तैसेचे ज्ञान यज्ञाचे, 108 मणी गाठीचे तैसेचे ज्ञान यज्ञाचे. साहित्य संमेलनाने जोडले कवी महत्मानाचे, साहित्य संमेलनाने जोडले कवी महत्मानाचे. आज मला इथे पहिलंच माझं कवी संमेलन आणि पहिलीच प्रासंगिक कविता मी आपल्यासमोर आली. धन्यवाद. माझ्या गुरुवर्यांनी हे स्टेज मला उपलब्ध करून दिलं आणि म्हटले होते नाशिकच्या संमेलनाला तुला मी कवी संमेलनासाठी तुला चान्स देईन, आणि ते आज माझ्या गुरुबांनी साकार करून दाखवलं. यासाठी मी
श्री गुरुवर्यांच्या आभारात राहू इच्छिते. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आदरणीय तपस्विनी निलमताईंसाठी पुन्हा जोरदार एकदा टाळ्या. ही शीघ्र कविता ही कोणाच्या ध्यानामध्ये किंवा मनामध्ये कधीच येत नाही. आधी अगदी द्वारच्या समोर म आणि मराठी चालली, त्यांनी मवर आधारित असलेली शृंखला बांधली आणि सगळे म त्यांनी एकत्र करून महाराष्ट्र माझा हा तयार केला. चक्रधर श्री चक्रधर स्वामींचा महाराष्ट्र हा मराठी आमचा सर्वांचा आणि ही मराठी भाषेला असलेली अतिशय सुंदर कविता या ठिकाणी निलमताईंनी सादर केली. त्यांचं अभिनंदन. यानंतरच्या आपल्या तपस्विनी आहेत साक्षीताई घरा. कैवल्यश्री ढवंगाळे नानाजी ढवंगाळे नगरीमध्ये चालू असलेलं कवी संमेलन आणि ज्यांच्या उद्देशाने मी इथे आली, ज्यांनी मला घडवलं मडवलं असे परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत मकरधोका निवासी पोथीवाले मोठे बाबाजी यांचे चरणी दंडवत प्रणाम करते. आणि मी आज जी कविता मांडत आहे ती कविता म्हणजे जेव्हा महानुभाव पंथावर धाड आली होती, आणि तेव्हा ते ताईंनी जी कविता मांडली स्त्रियांवर, मीही स्त्रियांवरच कविता मांडत आहे. तेव्हा धारेमध्ये त्या स्त्रियांनी कसं आपलं जीवन जगलं, कसं त्यांनी धर्म सांभाळला आणि आतापर्यंत तो धर्म आपल्याला साबूत करून दिला, त्यावर मी कविता मांडत आहे. माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी आहेत, यांच्यासमोर मी प्रथमच कविता मांडत आहे आणि हे माझे प्रथमच कवी संमेलनात मी सहभागी झालेले आहे. तर माझी कविता आपण काही चूकभूल झाली असल्यास माफ करावी. महान स्त्रिया होऊन गेल्या, पुरुषार्थ आम्हा दाखवून गेल्या. महान स्त्रिया होऊन गेल्या, पुरुषार्थ आम्हा दाखवून गेला. झेलेला कळस कष्टाचा मग मिळाला मान धर्ममातेचा, केले यवनांनी राज्य जरी नाही सांडिली असती परी. नाही सांडिली असती परी. सोडीला उभा संसार मग मिळाला तो परमेश्वर. सोडीला उभा संसार मग मिळाला तो परमेश्वर. लिया चैत्र स्मृती ऐकिले परमनासी काही न कोरिले. लिया चैत्र स्मृती ऐकिले परमनासी काही न कोरिले. स्वर्ण अक्षरात लिहिला इतिहास श्री जातीची महिमा कळली आम्हास. स्वर्ण अक्षरात लिहिला इतिहास श्री जातीची महिमा कळली आम्हास. कोटी कोटी त्यांचे उपकार कविरूप विचारते कशी फेडू मी लाचार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कोणत्याही गोष्टीला निमित्त असते. कारण तपस्विनी अतिशय सुंदर कविता सादर केल्यात. हा पहिला त्यांचा हा व्यासपीठावर असा उपक्रम आहे. खरं म्हणजे त्यांच्यासाठी दाद देणं अत्यंत आवश्यक असतं. फक्त एक विनंती सगळ्या आदरणीय कवी आणि कवित्रींना आहे. मगापासून आम्ही सगळं ऐकतो आहे, छान लिहिता तुम्ही, अगदी तब्येतीने लिहिता, अगदी भाषेचं मराठी भाषेची अस्मिता राखून लिहिता. परंतु वेळेचं बंधन थोडं पाळलं गेलं पाहिजे. सुरुवातीला आपण प्रस्तावना, त्यानंतर कवितेचा जन्म, त्याचं स्वरूप, त्याचं स्ट्रक्चर हे सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ कवितेला सुरुवात करा. ती स्वागताई आहे सगळ्यांचं. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून मी विनंती करतो. यानंतरच्या कवित्री आहेत आपले कुमारी चेतना तळवे. नमस्कार. सर्वप्रथम माननीय शास्त्री सर यांना मी आभार मानते की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. बस एक मिनटं घेणं सांगण्यासाठी की मी जेव्हा 11वीत होती तेव्हा माझी शास्त्री सरांशी ओळख झाली एकांकिका स्पर्धेमध्ये. एकांकिका स्पर्धेची 11वीची ओळख. आज मी 23 वर्षाची आहे आणि माझं BSc नर्सिंग डिग्री कंप्लीट झाली आहे आणि आज मी या कार्यक्रमाला त्या सरांमुळे उपस्थित आहे. कुमारी चेतना तळवेकर माझं नाव आहे. कवितेचं नाव आहे सोशल मीडिया. सोशल मीडियाचं हे व्यसन दारू धूम्रपानापेक्षाही हानिकारक झालंय. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामने संपूर्ण जगाला वेड लावलंय. मानसिक विकासावरही पडते सोशल मीडिया
मानसिक विकासावरही पडतोय सोशल मीडियाचा परिणाम. सोशल मीडिया मोबाईलचा वापर व्यतिरिक्त वाटे सर्वांस नाही करावे कोणते का? मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे झोप होईना पुरेशी, त्यामुळे वाढे नैराश्य व स्मरणशक्ती संबंधित विकारही फार. टाळून सोशल मीडियाचा वापर, जगावे आनंदाने, शांती व सल्लागार. सोशल मीडियाच्या वापराने वाढत चालले प्रकरणे फार. जेव्हा घडते काही वाईट तेव्हा बसतोय आपण घरामध्ये बंद करून दार. आजही स्त्री नाही हो सुरक्षित, आजही स्त्री नाही हो सुरक्षित, ना घरी ना बाहेर. आजही होतात रेप, आजही होतात अत्याचार, कोण हो त्यांची जबाबदारी स्वीकारणार? झाशी अहिल्या जिजारमाबाई, झाशी अहिल्या जिजारमाबाई होऊन गेल्या आदर्श स्त्रिया. तेव्हाच्या काळात कोणता होता हो सोशल मीडिया? आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या प्रेमात, आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या प्रेमात का कळेना त्यांना हाच सर्वात मोठा घात. आजच्या पिढीकडे 2 मिनिटे वेळ नाही स्वतःच्या आई वडिलांसाठी. आजच्या पिढीकडे 2 मिनिटे वेळ नाही स्वतःच्या आई वडिलांसाठी आणि सोशल मीडियावर स्टोरी अपलोड करतात, आई बाबा मी सर्व करते तुमच्या प्रेमासाठी. कुठेतरी हे कमी करायला हवं. सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळायला हवं. लोकांमध्ये जागरूकता आणूया. सोशल मीडियाला आपण नाही तर सोशल मीडिया आपल्याला चालवतं हे समजून घेऊया. आपल्या नवीन पिढीला सोशल मीडियाऐवजी छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवा आणि जिजाई होऊन सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे त्यांच्याप्रमाणे लढायला शिकवा, त्यांच्याप्रमाणे लढायला शिकवा. धन्यवाद. मी मगाशीच म्हणालो की समतेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना या कवी संमेलनामध्ये अगदी डोळसपणे अगदी दृष्टी टाकली, लक्षात येईल की 50% स्त्रियांचं महत्त्व हे कवयित्रीचं महत्त्व याच कवी संमेलनात मिळालं आहे. म्हणजे विचार करा की 6 आणि 6 म्हणजे कुठल्याही कवी संमेलनामध्ये अखिल भारतीय महामंडळाच्या साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलनामध्ये मी बरेचदा जात असतो, पण त्या ठिकाणी नाशिकच्या संमेलनाचा उल्लेख ते कुठेतरी केला. 2 कवयित्री आणि 18 कवी असा होता. त्यामुळे हे पहिल्यांदा आहे की महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे मानववाद साहित्य संमेलनाचं फार मोठं योगदान या निमित्तानं आहे. मी नेहमी एका कवितेमध्ये सांगत असतो, सूर्य जिथे मावळतो तेथूनच अंधार जन्म घेणार असतो. सूर्याचं मावळ आणि अंधाराचं उगव. सूर्य जिथे मावळतो तिथूनच अंधार जन्म घेणार असतो. आणि मग माझ्या घराचे छप्पर सूर्यमुखी बांधलंय. अंधार आलास तर तो पाठीवर झेलता यावा, अंधार आलास तर तो पाठीवर झेलता यावा. आणि जमलंच तर डोळ्यातून सूर्य प्रसवावा, डोळ्यातून सूर्य प्रसवावा. ही सूर्य प्रसवनाची किमया सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितले, वाणीतून सांगितलेली आहे, प्रत्यक्ष कृतीतून सांगितलेली आहे. आणि ही कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण कृतीतून आकृती निर्माण करू शकतो आणि कृतीतून निर्मिती निर्माण करू शकतो. हीच निर्मिती आहे. मी यानंतर वाचन करतोय जितेंद्र भोयर. मी मगाशी जे काही सांगितलेलं आहे नियमाप्रमाणे आपण कविता सादर करा. जितेंद्र भोयर. सर्वांना दंडवत. आजचा दिवस पुन्हा येणार नाही, आजचा दिवस पुन्हा येणार नाही. जगून घे माणसा, जग तुझं. पाहुणा आहे इथला, विसरून चालणार नाही. इथंच सारं राहील, सोबत काहीच येणार नाही. अहंकार कशाचा, आपलं काहीच नाही. गेलेले क्षण पुन्हा परत येणार नाही. माझ्या कवितेचं शीर्षक आहे द्वैती तत्वज्ञान. स्वातंत्र्याची फुलवात, समतेचं तेल,
स्वातंत्र्याची फुलवात, समतेचं तेल, बंधुतेची महुवात. स्वातंत्र्याची फुलवात, समतेचं तेल, बंधुतेची महुवात. आज आहे सर्वज्ञ विचाराची सुवर्ण चांदण्याची साथ. ज्ञान भक्ती वैराग्याचं मार्ग सर्वज्ञांनी दिला. ग्राम स्वच्छतेचा ध्यास चक्रपाणी राऊळांनी केला. अहो, अस्पृश्यता मानवाचा कलंक बाबासाहेबांच्या देशात. अस्पृश्यता मानवाचा कलंक बाबासाहेबांच्या देशात विटाळ पुसला गोविंद प्रभूने मायापूर विद्यापुरात. अद्वैत तत्वज्ञान मुकुंदराज नामदेव ज्ञानेश्वर. अद्वैत तत्वज्ञान मुकुंदराज नामदेव ज्ञानेश्वर. द्वैती तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते स्वामी माझे श्री चक्रधर. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर मूलभूत घटक चार. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूते सारासा. सत्व रज तम मिळून अष्टधा प्रकृती झाली तयार. श्रीकृष्ण दत्तात्रय चांगदेव गोविंद श्री चक्रधर पंचअवतार. दंडवत तुमच्या चरणाशी स्वीकारावा सर्वज्ञा. माझा होऊन दातार सर्वांना दंडवत. संपूर्ण माहितीपट, विचारांचं पट आपल्या कवितेमध्ये येत असताना कवीला किती आनंद होत असतो, किती उत्स्फूर्तता वाढत असते, किती उत्साह आणि ऊर्जा मिळत असते. तुमच्या उपस्थितीची जी ऊर्जा आहे ती आमच्यापर्यंत येते आणि आम्ही जी सांगितलेली शब्द आहे तुमच्यापर्यंत जाते. हा संवादाचा भाग आहे. सर्वोदय श्री चक्रधर स्वामींनी संवाद साधलेला, तो नव्हे तर जनसंवाद साधलेला आहे. मगाशी सरांनी आवालगावकर सरांनी फार सुंदर शब्द वापरला, जनवादी शब्द वापरलेला आहे. मी पुढे म्हणेन सर्वोदय श्री चक्रधर स्वामींनी समाजामध्ये जनसंवाद साधलेला आहे, ती जनवादी विचारांची. आणि म्हणून अतिशय जितेंद्र यांनी अतिशय चांगली कविता सादर केली. यानंतरच्या कवयित्री आहे रजनीताई गजबी. सर्वप्रथम साधारणदाता परब्रह्म परमेश्वर यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत प्रणाम करते. तसेच या कवी संमेलनाचे अध्यक्ष यांना सुद्धा माझा दंडवत प्रणाम. पोथी प्रवाचक मोठे बाबाजी यांना सुद्धा दंडवत प्रणाम. तसेच इथे उपस्थित तपस्वी संत महंत आदरणीय मान्यवर या सर्वांना माझा दंडवत प्रणाम. माझ्या कवितेचे नाव आहे सारथी. चक्रेश स्मरावा हो चक्रेश भजावा त्याविण नाही अर्थ जीवनाला. नशीब थोर आमचे परमार्ग आचराया चक्रेश सोबतीला वाट दाखवी जीवाला. श्री जन्माची कहाणी रूढी परंपरा जाचली परी माझ्या चक्रेशाची थोरवी स्त्री शक्ती ही जागवी. महदंबा जणाई मुक्ताईच्या थोरवी. महदंबा जणाई मुक्ताईच्या थोरवी त्यांचे कर्तृत्व उजळवी माझा स्वामी राया माझा स्वामी राया. स्त्रीचे कर्तृत्व अपार दिला जगण्याचा अधिकार. रुजते ती जगते ती स्वसामर्थ्याने बांधली तिने पताका. स्वामी तुम्हीच दिला जगण्याचा अधिकार दिला. स्वामी तुम्हीच दिला जगण्याचा अधिकार दिला. भाग्य मराठीचे थोर अभिजात ती घडावी. स्वामींच्या मुखातून रसाळ ती ओघळावी. मराठीची जगा तुम्ही मराठीची जाणा. मराठीची जगा तुम्ही मराठीची जाणा. अभिजात मराठी ही माझ्या स्वामींची ती कृपा माझ्या स्वामींची ती कृपा. लीळाचरित्र ग्रंथ महान दिधला आम्हा जीवनाचे ध्येय घडावया. थोर साहित्यिक ही घडती स्वामींच्या स्मृती आठवाया स्वामींच्या स्मृती आठवाया. ब्रह्मविद्येचा हा सागर तारुण नेती सकळ जीवाला. जीवाच्या मुक्तीचे व्यसन लागे हो स्वामीला. अस्ति परी आचरुणी हा एक जन्म अर्पुणी. चला स्वामींचे प्रेमदान मिळवण्या स्वामींचे प्रेमदान मिळवण्या. भक्तीचा मंत्र दिला मुक्तीचाही मार्ग दिला. भक्तीचा मंत्र दिला मुक्तीचाही मार्ग दिला. मनुष्य मात्र होऊन असावे स्मरावे नित्य परमेश्वराला.
अनाथांचा नाथ तू, रंजला गाजल्याचा सोबती, माय तू बाप तू, सर्व जीवाचा सांगाती. तुझं विण नाही हा जन्म जगावया, लाभू दे श्री चरण या भवसागरातून तरावया. आस तूच, विश्वास तूच, प्रेरणाही तूच, आहात आमच्या आयुष्याचा सारथी तुम्हीच, सारथी तुम्हीच. धन्यवाद. या कवी संमेलनामध्ये मला कविता सादर करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आदरणीय भारतभूषण शास्त्री सर यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चांगली कविता सादर केली. यानंतरचे कवी आहेत निकेश अभिनय. सन्माननीय विचारपीठावरील सर्व आदरणीय साहित्यिक तथा उपस्थित सर्व माझे गुरुवर्य, आपण सर्व स्वतःगण, आपल्या सर्वांना विनम्र दंडवत प्रणाम. माझ्या कवितेचं नाव आहे पंचकृष्ण. त्यामुळे आज माझ्या कवितेची सुरुवातीला मी सर्व पंचकृष्णाचा जय जयकार करू इच्छितो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी धर्म संस्थापक महानुभाव पंथाचे, धर्म संस्थापक महानुभाव पंथाचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, धर्म संस्थापक महानुभाव पंथाचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. महानुभावांना पंचकृष्ण आहेत स्मरणीय, आदिकारण श्री दत्तात्रेय प्रभू, आदिकारण श्री दत्तात्रेय प्रभू. श्री कृष्ण प्रभूंनी द्वापार युगी, श्री कृष्ण प्रभूंनी द्वापार युगी तत्वज्ञान रूपी सांगितली गीता. श्री कृष्ण प्रभूंनी द्वापार युगी तत्वज्ञान रूपी सांगितली गीता. म्हणूनच आजही सर्व जीवांचे उद्धार करते ठरले ते आद्य पिता. म्हणूनच आजही सर्व जीवांचे उद्धार करते ठरले ते आद्य पिता. श्री दत्तात्रेय प्रभूंचे आहे अमोघ दर्शन, श्री दत्तात्रेय प्रभूंचे आहे अमोघ दर्शन. म्हणूनच असते त्यांचे सर्व जीवांना आकर्षण, म्हणूनच असते त्यांचे सर्व जीवांना आकर्षण. श्री चक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष, श्री चक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष जीवोद्धारासाठी अखंड केली ग्राम स्वच्छता. श्री चक्रपाणी प्रभूंनी 63 वर्ष जीवोद्धारासाठी अखंड केली ग्राम स्वच्छता. ज्ञानदान करून केली जनजागृती, तरीही त्यांच्या कार्याची शासन स्तरावर झाली न वाच्यता. ज्ञानदान करून केली जनजागृती, तरीही त्यांच्या कार्याची शासन स्तरावर झाली न वाच्यता. श्री गोविंद प्रभूंनी रिद्धपुरामध्ये, श्री गोविंद प्रभूंनी रिद्धपुरामध्ये अनंत भांडण तंटे सोडविले. श्री गोविंद प्रभूंनी रिद्धपुरामध्ये अनंत भांडण तंटे सोडविले. म्हणूनच ते सर्व पीडित जीवांचे राहुळ माय अन राहुळ बाप झाले. म्हणूनच ते सर्व पीडित जीवांचे राहुळ माय अन राहुळ बाप झाले. शके 11व्या-12व्या शतकात अराजकता पसरली होती भुवरी. शके 11व्या-12व्या शतकात अराजकता पसरली होती भुवरी. समतेचे रक्षक श्री चक्रधर स्वामी प्रगटले महाराष्ट्री गोदातीरी. समतेचे रक्षक श्री चक्रधर स्वामी प्रगटले महाराष्ट्री गोदातीरी. अशा परब्रह्म पंचकृष्णांची, अशा परब्रह्म पंचकृष्णाची काय सांगावी जीवनगाथा. अशा परब्रह्म पंचकृष्णांची काय सांगावी जीवनगाथा. जोही ऐकेल त्यांची महानता, जोही ऐकेल त्यांची महानता, तो नक्कीच टेकेल त्यांच्या चरणावर माथा, तो नक्कीच टेकेल त्यांच्या चरणावर माथा. दंडवत प्रणाम. यानंतरचे आमचे कवी मित्र आहेत कैलाश खोबरागडे.
सर्वप्रथम भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि पंचावताराच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून आपणा सर्वांना तलाश कुमारचा सस्नेह दंडवत प्रणाम. माझ्या कवितेचे शीर्षक आहे सर्व करता तो सर्व साक्षी तो. मैदानातील बुद्धिवाद्यांची जंग लढाई, मैदानातील बुद्धिवाद्यांची जंग महत् प्रयासानेही जिंकता येत नाही. मैदानातील बुद्धिवाद्यांची जंग महत् प्रयासानेही जिंकता येत नाही. म्हणून जादूगिरीतील गुंड होऊन रांडेचे खेळ खेळणाऱ्या फेकडांनो, तुम्हाला पक्क माहीत आहे की मरण हे अटळ आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर कितीही डाव उलटलात आणि मारण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरीही कालातीत मी कदापिही मरणार नाही. कारण ह्या जगातील प्रत्येकाचं मी काही देणं लागतो. कारण ह्या जगातील प्रत्येकाचं मी काही देणं लागतो. जगाला मानवतावादाची शिकवण देणाऱ्या भगवान श्री चक्रधर स्वामीच्या परमार्गाचं, परधर्माचं, महानुभाव पंथाचं, सर्व संतांचं आणि महंतांचं सुद्धा, अस्पृश्य माणसाला माणूसपण आणि बहुजन समाजाला सामाजिक न्याय देणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं, ज्यांचा तमाम जनतेच्या सुसंस्कृत जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, अशा हर एका तत्ववेत्याच्या तत्वज्ञानाचं ज्यांनी प्रत्यक्षात व साहित्यात माणूस जपला, ज्यांनी प्रत्यक्षात व साहित्यात माणूस जपला व प्रत्येक क्षेत्रात व कार्यात माणुसकीचं दर्शन घडविलं, अशा प्रत्येक ज्ञात अज्ञात असामान्यांचं हा कवी कोणाकोणाचं देणं लागतं. हीनांचं, दिनांचं, दुःखितांचं, हीनांचं, दिनांचं, दुःखितांचं, अडलेल्यांचं, नडलेल्यांचं, आपतेष्टांचं, हीनांचं, दिनांचं, दुःखितांचं, अडलेल्यांचं, नडलेल्यांचं, आपतेष्टांचं, चांगल्यांचं आणि वाईटांचं, चांगल्यांचं आणि वाईटांचं आणि दुसऱ्याला दुःखित करून आसुरी आनंद घेणाऱ्या नीच नालायकांचं, ह्या प्रत्येकांचं मी काही देणं लागतो. आणि हे देणं दिल्याशिवाय मी अकादी कदापिही मरणार नाही. कारण सर्व करता तो सर्व साक्षी तो. कारण सर्व करता तो सर्व साक्षी तो. त्याच्या कृपे वाचून माझ्या मेलेल्या शवाकडेही पाहण्याची तुम्हाला संधी मिळणार नाही. त्या अगोदरच तुमची बुबळे खाण्यात दुसरी गिधाडे गर्क असतील, दुसरी गिधाडे गर्क असतील, दुसरी गिधाडे गर्क असतील. दंडवत. मनातल्या वेदना खूप असतात, आपण सांगू शकतो या ठिकाणी, पण सांगण्यात परिवर्तनाचा विचार जो आहे फुले शाहू आंबेडकरांनी मांडला या महाराष्ट्रामध्ये. जाणीवेच्या पलीकडे ही निनिवा असतेच. कारण म्हणजे एखाद्याच्या स्वयंभू अस्मितेला धक्का लावण्याचं तंत्र काही लोकांनी केलेलं आहे. ही सुद्धा विचार करण्याची आज गरज आहे. एखाद्याच्या स्वयंभू अस्मितेला कोणी लेप लावून सारवण्याची गरज नसते आणि सूर्याचा उदय होण्यासाठी कोंबड्याच्या आरवण्याची गरज नसते. असाच विचार आपण करत असतो. यानंतरचे आपले कवी आहेत तुषार रामटेक, त्यांना पाहिजे. उपस्थित सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम. माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्री चक्रधर मंत्र. अव्यक्तातून व्यक्त होऊन श्री चक्रधर अवतरले
अव्यक्तातून व्यक्त होऊन श्री चक्रधर अवतरले. अज्ञानी दुःखी शोषितांचे त्यांनी उद्धरण केले. अज्ञानी दुःखी शोषितांचे त्यांनी उद्धरण केले. जीवांचा उद्धार करण्या ज्ञानदान हो दिले. जीवाचा उद्धार करण्या ज्ञानदान हो दिले. आर्तवंतांच्या भेटीसाठी गावोगावी फिरले. आर्तवंतांच्या भेटीसाठी गावोगावी फिरले. कर्मठांना आव्हान देऊनी धर्म स्थापिला नवा. समानतेचा हक्क दिला पशु पक्षी मानवा. समानतेचा हक्क दिला पशु पक्षी मानवा. ज्ञानापेक्षा प्रेम हे उत्तम. ज्ञानापेक्षा प्रेम हे उत्तम असे तयांचा मंत्र. विषमतेचे लचके तोडून समतेचे दिले तंत्र. मनुष्य मात्र होऊनी असावे हा श्री चक्रधरांचा नारा. मनुष्य मात्र होऊनी असावे हा श्री चक्रधरांचा नारा. माणसांनो आता तरी माणसांशी माणसाप्रमाणे वागा. माणसाप्रमाणे वागा. धन संपत्ती प्रतिष्ठा मिळवून होणार नाही मुक्ती. धन संपत्ती प्रतिष्ठा मिळवून होणार नाही मुक्ती. लोकोक्तीचा त्याग घडून आम्हा घडावी निवृत्ती. लोकोक्तीचा त्याग घडून आम्हा घडावी निवृत्ती. ज्ञान भक्ती वैराग्य हे उद्धरण्याचे सूत्र. ज्ञान भक्ती वैराग्य हे उद्धरण्याचे सूत्र. म्हणून जपावा सर्वांनी श्री चक्रधर मंत्र. धन्यवाद. यानंतरच्या कवितेत डॉक्टर दीपा हटवाल. कारण की अस्मिता हे वारंवार सांगितलेलं आहे. माणसानं अस्मितेचं भान यावे लागते. पाय चालून शॉपदानी इन्सान व्हावे लागते. मग उद्याचा सूर्य पाय घालतो लोटांगणे. दोस्तो आधी कळ्यांचे दान द्यावे लागते. हे दान देण्याची जी पद्धत आहे खरं म्हणजे अस्मिता ही आहे. मी दीपा हटवारांना विनंती करतो त्यांनी ही कविता सादर. सर, इथे मला येऊ देण्याची कृपा केली त्याबद्दल. कविता हा माझा पिंड नाही, पण इथे ते जैसे राहावे तैसे बोलावे किंवा जे आपण पाहतो त्याच्यातून एक कविता सुचली आणि तुमच्यासमोर सादर करते आहे. माझ्या कवितेचं नाव मी आता जस्ट लिहिलेलं आहे, कष्टकरी. माय तुझ्या लुगड्यावरची रंगीबेरंगी थिगडं पाहून मला त्या इंद्रधनुष्याची आठवण येते. माय तुझ्या लुगड्यावरची ती रंगीबेरंगी थिगडं पाहून मला त्या इंद्रधनुष्याची आठवण येते. कापूस आम्ही पिकवतो पण तुझी मांडी मात्र उघडीच राहते. माय तुझ्या पोटावरच्या खोलगट भाग पाहून मला त्या आकाशाच्या पोकळीची आठवण येते. माय तुझ्या पोटावरचा खोलगट भाग पाहून मला त्या आकाशाच्या पोकळीची आठवण येते. तांदूळ आम्ही पिकवतो पण तू मात्र उपाशीच राहतेस. जीवन असं जगत असताना नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतेस. स्वतः मात्र उपाशी राहून कुटुंबाचं पोट भरतेस. धन्यवाद. कवितेतले अधोरेख असलेले शब्द हे फार मोलाचे आहेत. कारण मी कवितेने सादर करताना हा विषय अतिशय तन्मयतेने उत्साहाने मांडला. अधिक भाष्य न करता पुढच्या कवितेकडे येतो. ओजस्विनी लहरी यांना विनंती. सर्वांना माझं दंडवत प्रणाम. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मातृभूमी. हे मातृभूमी आशावादी विचारांची स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची साक्ष तू. सलाम या जगाचा त्या रणरागिणींना ज्यांना स्वराज्य रक्षणाचे दायित्व दिलेस तू. भारत मातेचे वीरपुत्र आम्ही.
भारत मातेचे वीरपुत्र आम्ही, कुणाची हिंमत आम्हाला हरविण्याची? एका शिवगर्जनेत शत्रू पळून जाईल एवढी ताकद आहे आमच्या बाहुबलाची. मराठ्यांच्या आवाजात आहे सिंहगर्जना, मराठ्यांच्या आवाजात आहे सिंहगर्जना, जी वाहते सळसळत्या रक्तातून. नाही आम्हाला माईकची गरज, आम्ही बोलतोच भारी अंतकरणातून. हृदयात धडकतो मराठ्यांचा छावा, हृदयात धडकतो मराठ्यांचा छावा, अजूनही आठवतो त्याचा गनिमी कावा. शत्रू ही कौतुक करून थकून जाईल, पुत्र तो मातृभूमीचा ठावा. शिवाजी राजा अजूनही जिवंत आहे, शिवाजी राजा अजूनही जिवंत आहे, जिजामाऊलीच्या संस्कारांनी हृदयात घर केले आहे. अरे संभाजींचे बलिदान छातीत ठोकून सांगतात, ही मातृभूमीचा आमची जननी आहे, ही मातृभूमीचा आमची जननी आहे. धन्यवाद. खरं म्हणजे हे जे व्यासपीठ आहे, विचारपीठ आहे, विचारमंच आहे, या ठिकाणी भारतभूषण शास्त्री यांनी या संमेलनाच्या निमित्तानं सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घेणाऱ्यासारखे घेता येतं. खरं म्हणजे विनाकरंदीकरण सगळ्यांनी फार सुंदर असं म्हटलं की ते असं म्हणतात की घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचा हात घ्यावा. याच्या पलीकडे आपल्याला म्हणता येईल की घेणाऱ्यासारखे घेता येतं, देण्यासारखं घेता येतं आणि वजाबाकी करता करता अस्तित्वात मात्र येता येतं. आपलं अस्तित्व जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कवयित्रींनी कवींनी अतिशय चांगल्या कविता सादर केल्या. म्हणजे खरं म्हणजे या साहित्य संमेलनाचं अतिशय चांगलं यशस्वी असं म्हणता येईल. आणि या निमित्तानं आपल्याला संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांशी संवाद करता आला कवितेच्या माध्यमातून. आणि मी हा जो काही ध्वनी प्रक्षेपण आहे मी विचारणार. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आता तुमच्यासमोर ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्यांच्या मध्ये ज्या काव्यपंक्ती आल्या त्यावरून त्यांची कवी म्हणून ओळख आपल्याला नक्की झालीच असेल. 5 ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहे. त्यांना 14 पुरस्कार प्राप्त झाले, 2 महाराष्ट्र शासनाचे आणि 1 केंद्राचा पुरस्कार मिळालेला आहे. 175 व्याख्यानं त्यांनी आतापर्यंत दिलेली आहेत. कामगार कवी म्हणून ते महाराष्ट्रात सुविख्यात आहे. प्रेषितांचे भेट नावाची त्यांचा कविता संग्रह 4 भाषेत प्रकाशित झालेला आहे आणि दूरदर्शनचे 120 कार्यक्रम त्यांनी केले आहेत. रसिकराज प्रकाशन संस्थेचे ते सर्व आहेत. 214 देशांची नाणी त्यांनी संग्रहात ठेवलेली आहे. असे एक करंदन हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉक्टर बळवंत भोयर यांना आम्ही आमंत्रित करतो फक्त कवितेसाठी. या विहारामध्ये सगळे मान्यवर कवी आणि कवयित्री आहेत. मी कुठलीही कविता मला वाटतं निवेदन करत असताना माझ्या 2 भूमिका या ठिकाणी आहेत. जेव्हा बसलो तेव्हा एक निवेदक सूत्रसंचालक माझी भूमिका होती आणि इथे जेव्हा आलो एक कवी म्हणून तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. आपण सर्वजण ग्रामीण भागातून आलो. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी ग्रामस्थांच्या जसं तुकोजी महाराजांनी गावा देशाचा नकाशा हे मांडलं त्याही पलीकडे जाऊन सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी ग्रामीण जनतेच्या ग्रामीण सामान्य माणसांच्या संदर्भात अनेक मोठं तत्वज्ञान मांडलेलं आहे. वादळी मनात म्हणजे माझी अतिशय लोकप्रिय कविता अनेक ठिकाणी म्हणत असतो मी. वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा, पात्या पात्यात वर्तुळ फुकेला जोगवा. वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा, पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा. आवाळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना, चोळी आळल्या दुधात ओली वाहते भावना. वादळाच्या लेकराला कधी विसावा मिळावा, पात्या पात्यात वर्तुळ भुकेला जोगवा. आवाळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी मावता मावेना, चोळी आळल्या दुधात ओली वाहते भावना. मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास, मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास. मिरगाच्या दिवसाला पाना फुलांचा वास. शेत पोत करत्याच्या हाताला जखमांचा सोस. शेत पोत करत्याच्या हाताला जखमांचा सोस. कुठल्या गाडग्याची कुणी करावी परवड, कुठल्या गाडग्याची कुणी करावी परवड. चुलीच्या डोक्यावर श्रावणाची कावड. मोठ्या भावळ्या मनात पिरे जात्याची घरघर.
मुक्या भावळ्या मनात बिरे जात्याची घर घर घरी झोपला खळ्यात विडी जीवाला काहूर विडी जीवाला काहूर विडी जीवाला काहूर. मी मगाशीच म्हणालो की अनेकांच्या कवितेमध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामी अनेक महत्वाचे आपल्या संप्रदायातले सगळे तत्वज्ञ त्यांचे विचार या ठिकाणी आणले. आपण सामान्य माणसं आणि सामान्य माणसांचं तत्वज्ञान सगळं श्रेष्ठ तत्वज्ञानाची मांडण्याला केली आहे. आणि म्हणून मगाशी सरांनी बोलताना विषय काढला नाही. मी 14 विषयामध्ये MA MPhil PhD MBA आणि आता 15वी डिग्री मी करतो आहे. शिक्षणाचा मला अतिशय आहे आणि म्हणून अनेक काही जास्त बरंच काही सांगितलेलं आहे आणि ते थांबतो. आणि आपले या कवी संमेलनाचा शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे कवी संमेलनाध्यक्ष यांच्या कवितेचा. त्यावर सुद्धा एक भाष्य ते करणार आहेत या संदर्भामध्ये. मी थोडक्यात त्यांचं विवेचन करतो आहे. डॉक्टर कोमल ठाकरे हे विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सूत्रसंचनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेलं नाव आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की सुदीर्घ आढळल्यानंतर पुण्यामध्ये म्हणतो ना माझा गळा आणि तुमचा माझा गळा सगळ्या सोन्यांची ला वगैरे म्हणतो. विदर्भातल्या माणसालाही कौतुकाची थापच नाही होत. तिकडे सुधीर गाडगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडे भावे असेल अनेक लोक आहेत. परंतु आमच्या विदर्भातला माणूस जर उत्तम तऱ्हेनं अतिशय अत्यंत सुंदर अशा पद्धतीत चपलक शब्दांची मांडणी करून शब्दांचं माधुर्य आणि शब्दांचं चातुर्य मांडून कवितेच्या संदर्भामध्ये किंवा निवेदनाच्या क्षेत्रामध्ये काम जर असेल आपण टाळ्याने त्याचा खरं कौतुक करायला पाहिजे, गौरव करायला पाहिजे. डॉक्टर कोमल. धन्यवाद सर. प्रथम देवाच्या चरणी दंडवत प्रणाम. या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर अविनाश आवलगावकर सर, दुसरे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर राघव चौरे सर, डॉक्टर सांगोलेकर मॅडम, मित्र भारतभूषण शास्त्री, समस्त कविवर्य त्यांनी उत्तम निवेदन केलं आणि उत्तम साहित्यिक डॉक्टर बळवंत भोयर सर आणि खूप ताणून का होईना पण आम्हाला सहन करायला बसलेले तुम्ही सगळे. आपण एकदा जोरदार टाळ्या या कवींसाठी वाजवल्या पाहिजे. कारण मी तुमचा अंत पाहणार नाही, कारण माझं पूर्ण लक्ष आवलगावकर सर आणि इकडे राघव चौरे सर दोन्ही बाजूला बसलेले आहे, कारण ते खाली उतरू देणार नाही मला. मित्र, कविता काय असते, कवी कोण असतो, कविता कशी लिहिली जाते हे काही मी तुम्हाला सांगणार नाही. जे न देखे रवी ते देखे कवी, काचे मधुनी दिसे जनाला, धोंड्या मधुनी दिसे कवीला. हे कवीचं सामर्थ्य असते. पण र ला र आणि ट ला ट लावणारा सगळ्याच काही कवी होत नाही. आकाशात तळपतात रोज हजारो तारे म्हणून सारेच काही सूर्य होत नाही. मीही कळतो शब्दांचे खेळ म्हणून काही कवी होत नाही. आणि मी तसा कवी नाही. या कवी संमेलनाचा अध्यक्ष तसा कवी असावा लागतो. पण कवीवरची समीक्षा केल्यामुळे काव्य समीक्षकाला इथे अध्यक्ष म्हणून बसवलं, तेव्हा बाबाजींचे आभार मानतो, भारतभूषण शास्त्री यांचे आभार मानतो. आता महत्वाची गोष्ट की कविता कशी होते तयार. उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. हे असतं उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग. कोणत्या भावनांचा आवेग, कोणत्या भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे ती कविता असते. पायात काटा रुततो ना, तो काटा रुतल्यानंतर जी सल असते आणि जी सल जो शब्दात व्यक्त करू शकतो तो कवी असतो. ती सल व्यक्त करण्याची क्षमता असणारा कवी असतो. आता ह्या सगळ्या कवींनी ज्या कविता मांडल्या त्या अतिशय सुंदर कविता आहेत. पण त्या कविता सगळ्या ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर एकूणच 12व्या शतकापासून तर आतापर्यंतच्या शतकातलं जे आपल्या देशातलं सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण आहे, ज्या पर्यावरणानं आपलं मन अस्वस्थ झालेलं आहे, त्या अस्वस्थ मनांना ज्या वेदना झाल्या त्या वेदनांना
मोकर करण्याचं काम या कवींनी केलेलं आहे. ह्या कवींच्या सगळ्यांच्या श्रद्धा आहे त्या देवाच्या चरणी आहे. आणि हे कवी तन्मय झालेले आहेत. म्हणजे रांगोळी रेखताना पाहून तन्मय होणारी मुलगी मकार काढते आणि त्याच्यातून आपलं सौंदर्य शिल्प उभं करते. तिच्या प्रतिभेला सलाम असला पाहिजे. मिलनताई तर जबरदस्त कवयित्री होत्या. त्यांनी लढता आलं पाहिजे ही कविता सादर केली. कुसुमाग्रजांची आमच्या निवेदकांना आठवण आली. ओळखलं का सर मला पावसात आला गोडी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशीत पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल भिजली, होते नव्हते सगळे नेले, प्रसाद म्हणून पापल्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभाडीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. नुसतं लढ म्हणा ही लढ म्हणण्याची ताकद ज्या कवीमध्ये निर्माण होते ती लढलं पाहिजे अशी ही कवयित्री म्हणते. उत्कटता या सगळ्यांच्या मध्ये आहे. उत्कट स्वामींबद्दलचं जे उत्कट प्रेम आहे ते प्रेम या कवींच्या मनात आहे आणि ते प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे. यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो? यदि तुम्हारे घर के एक कमरे में प्रेत सड़ा हो तो क्या तुम दूसरे कमरे में गा सकते हो? जर आपल्या देशाचं सांस्कृतिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण इतकं सडलं असेल तर कवी झोपू कसा शकते? कवी जागल्या असतो, कभी जागृत असतो. सुखिया सब संसार है, खाए और सोए, दुखिया दास कबीर है, रोए और गाए. जो रडत असतो आणि गात असतो तो कवी असतो. अतिशय संवेदनशील कवी असतो. तन्मयता त्याच्या ठिकाणी येते. शब्द हात जोडून त्याच्या ठिकाणी उभे असतात आणि सहज स्फूर्तपणे बाहेर येतात. त्या कवींच्या मनात त्या वेदना आहे, त्या संवेदना आहे आणि ते संवेदना इतक्या तीव्र आहे की त्या भळभळून आल्या. स्वामींनी किती मोठं कार्य केलं, किती भन्नाट कार्य केलं, कारण तत्कालीन परिस्थिती कशी होती. यदि तुम्हारे घर के एक कमरे में, ती परिस्थिती कशी होती. भयंकर जातीभेद, कर्मकांड, स्त्रियांची अवहेलना, सामाजिक संकेताच्या दाव्यानं बांधलेल्या जखडलेल्या जनावरांसारखी स्त्रियांची अवस्था, पुन्हा धाड पडली तेव्हाची अवस्था. ह्या सगळ्या अवस्थेत अस्वस्थ असणारं तेव्हाचं स्त्रीमन आताची ही कवयित्री साकार करते. ते मन ती जाणते आणि ते मन आता प्रकट करते. स्वामींविषयीच्या उत्कट भावना तिच्या मनात गदगदून येतात, उत्कटपणे प्रकट होतात. हे स्वामींविषयीचं उत्कट प्रेम आहे आणि हा पंथ प्रतिती पंथ आहे. आणि प्रतिती पंथ असल्यामुळे अनुभूतीतून बोलणं, अनुभव तर सगळ्यांनाच येतात, प्रत्येक व्यक्तीला अनुभव येतात. कंडक्टरला तर सर्वात जास्त अनुभव येतो. तो या गावून त्या गावावर अनेक लोकांना वाचत असतो. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अनुभव येत असतात, पण अनुभूती, अनुभव आणि अनुभूतीमध्ये फरक आहे. जी अनुभूती ज्याला येते ती अनुभूती आल्याशिवाय जी रक्ताच्या नसा नसामधून सळसळते, ती परिपूर्ण तुमच्या जीवनाचा, तुमच्या मनाचा परीघ व्यापून टाकते. ती अनुभूती उत्कटपणे जेव्हा प्रकट होते तीच कविता असते. आणि त्या उत्कटपणानं व्यक्त होणाऱ्या कवयित्रींनी, कवींनी अतिशय उत्तम कविता सादर केल्या आहेत. त्या कविता सादर होताना मला नेहमीच जाणवलं की त्यांनी समाज अवस्था मांडली आणि स्वामीचे पटापट तुम्हा परस्परे परमप्रीत होवावी किंवा मनुष्य मात्र होऊनी असावे. माणसाने माणसासारखं झालं पाहिजे, जीव ओवाळून प्रेम करावा असा शब्द इथे माणूस आहे. ज्याच्या भोवती जीवानं रुंजी घालावं असं सौंदर्य इथे माणूसच आहे. आणि ज्याच्यासाठी प्रज्ञेनं उड्डाण घ्यावं असं सत्यही इथे माणूसच आहे. म्हणून शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. या अज्ञानी लोकांच्या हातात उजेड देण्याचं काम, ज्ञान आणि प्रेमाचा समन्वय साधून उजेड देण्याचं काम स्वामींनी त्या काळात केलं. आणि आजता गायत ही सगळी साधक मंडळी करतायत ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. ती आपल्या मनाचा कोपरा
जो अंधकारमय असेल तो अंधाराचा कोपरा समूळ अंधार नष्ट करून तिथे प्रकाशाची प्रतिष्ठापना करतो. ही क्षमता स्वामींच्या तत्वज्ञानात आहे. बाई पुरुष होऊन असावे ही गोष्ट सांगताना किंवा तुमचा तो जीव आणि यांचा तो काय जीवलिया ह्या गोष्टी सांगताना स्वामी काय सांगत होते. आणि पहिल्यांदा स्त्रियांना स्वातंत्र्य, पहिल्यांदा स्त्री आणि शूद्रांना सगळ्यांना मोक्षाचा अधिकार, ही गोष्ट प्रचंड क्रांतिकारक आहे. ही क्रांतिकारक आहे. एका बाजूला परिपूर्ण ब्रह्मवृंद आहे, पंडित आहे, तत्कालीन वर्ण व्यवस्था आहे, तत्कालीन साम्राज्य ध्यानसत्ता असणारे सगळे विद्वान लोक आहेत आणि धर्मसत्तेचे आणि सगळ्या सत्तेचे ठेकेदार आहेत. आणि त्या अवस्थेमध्ये इकडे मोघलांचं आक्रमण आहे. त्या अवस्थेमध्ये स्वामी कार्य करत आहेत. पुरोगामी चळवळींच्या बद्दल अनेकदा बोलल्या जातं. पुरोगामी चळवळींनी काय केलं आणि स्वामींनी काय केलं किंवा संतांनी काय केलं. एका गंगाळामध्ये कृष्ण घेतला आणि त्या कृष्णाला वरतून पाणी टाकलं आणि त्याला धुवून टाकलं. ज्या ज्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला कर्मकांडात जखडून टाकलं, त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायला लावलं, ज्याला पूजापातीत रंगून टाकून त्याच्या मागचं तत्व मात्र तसंच बाजूला ठेवलं, त्या लोकांना स्वामींनी जो विचार दिला की ते कर्मकांड खरडून टाका आणि स्वच्छ ईश तत्व आपल्या अंतःकरणात घ्या. पुरोगाम्यांनी काय केलं आणि ते तत्वात घेतल्यानंतर ते पाणी जे आहे स्नान केलेलं पाणी ते फेकून द्या. ते विकार विकल्पाचं पाणी आहे आणि ते फेकून दिल्यानंतर तो शुद्ध सात्विक असा देव अंतःकरणात घ्या. पुरोगाम्यांनी चूक अशी केली की त्यांनी ते पाणी फेकताना त्या पाण्यासोबत देवही फेकून टाकला. त्याच्यामुळे समस्या निर्माण झाली. तो देव तुकडोजी महाराजांनी फेकला नाही, तो देव संत गाडगेबाबांनी फेकला नाही. देवकी नंदन गोपाला म्हणत ते राहिले आणि राष्ट्रसंत सुद्धा सगळे मला नाही भाव देवा मला पाव हे सांगत आले. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला ते ईश तत्वाला मध्ये ठेवून या सगळ्या रचना पंडित कवींपासून सगळ्यांनी केल्या आहेत. खूप बोलता येण्यासारखं आहे, पण मी इथे आपण जी मला संधी दिली, आपण जे मला ऐकलं आणि कवितेबद्दलचं विवेचन करण्यासाठी खूप अवकाश आहे. मला 1 तास दिला असता तरी मी या सगळ्या कवींवर भाष्य केलं असतं. पण ज्या गदगदलेल्या भावना आहे त्या भावना खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या त्यांनी ज्या पद्धतीनं प्रकट केल्या, अभिव्यक्त केल्या, ती अभिव्यक्ती पद्धती आणि त्याच्यामधला आशय दोन्ही दृष्टीनं ह्या कविता अत्यंत उत्तम आहे, सरस आहे. कविता करताना कवितेमध्ये सच्चेपणा असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, शब्द आपल्या अंतःकरणातून आले पाहिजे. कविता कोणाची चोरू नये आणि ती सादर करू नये आणि जे आहे ते आपलं आहे, आपण आपल्या पद्धतीने सादर करायला पाहिजे. ती प्रामाणिकताही आपल्याला ठेवावी लागते. ते आत्मनिष्ठ समतानता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी कवितेबद्दलच्या बोलता येईल. पण या सगळ्यांनी जो विचार मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंध. द्विज गोरक्षणाची सुद्धा वेळ आपल्याला पटकन आठवण येते. हे राखेल परी दोहेना, हे बांधे हे सोडेल परी बांधेना. हा विचार स्वामींनी दिला. तो विचार आम्ही सगळ्यांनी अंतःकरणात बिंबवला आणि या महाराष्ट्राला, या देशाला समतेचं, बंधुभावाचं, सार्वजनिक न्यायाचं, सर्व कल्याणकारक असं विचाराचं संचित स्वामींच्या विचाराच्या माध्यमातून आपण स्वतः घेत इतरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प विडा उचललेला आहे. त्याबद्दल सर्व कवींचं मी अभिनंदन करतो आणि इथे आयोजकांनी संधी दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. अतिशय कोमल पद्धतीने नव्हे तर काव्य विचाराची मांडणी करताना त्यांनी स्वतंत्रपणे आकलन मांडलेलं आहे. या सगळ्या 13 कवींचं आणि कवित्रींचं मिळून जे रसायन तयार झालं विचारांचं, ते अतिशय सुंदर अशी मांडणी या ठिकाणी डॉक्टर कोमल ठाकरे यांनी केली. जे बदला घेतात ते कधी बदलत नसतात, जे बदला घेतात ते बदलत नसतात, जे बदलून टाकतात तेच बहादूर असतात.
परिवर्तनामध्ये काय असते हो, शेवटी वर्तन आधी नंतर परिवर्तन. आधी आपल्यापासून सुरुवात करायची ना. आणि म्हणून आपल्यापासून स्वच्छतेचा मूलमंत्र मी तरुणला निरेश ऐकलं सगळं मी पाहलंय. आपण सुरुवात करतो स्वच्छतेचा मंत्र जी सर्वदा श्री चक्रधर स्वामींनी मांडलेला आहे. मी हा अतिशय सुंदर असं भाष्य अध्यक्षीय विचार या ठिकाणी डॉक्टर कोमल ठाकरे यांनी मांडले. सगळ्यांचा सार घेऊन अतिशय काव्य विचार तुमच्यासमोर मांडलेले आहेत. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभाराचा प्राध्यापक भारतभूषण शास्त्री यांना विनंती करतो या कवी संमेलनाचा आभार व्यक्त करावा. धन्यवाद सर. अत्यंत छान सुंदर पद्धतीने हे काव्य संमेलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवडगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय राघव चौरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपणही या सर्व कवींना ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे आभार मानतो. आणि या काव्य संमेलनाकरता गावखेड्यातून आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपले आभार मानतो. आणि या काव्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कोमल ठाकरे सर आपण आम्हाला अपूर्ण असा वेळ दिलेला आहे. आपले आपण या ठिकाणी आभार मानतो. माननीय भोईर सर आपण उत्तम त्या ठिकाणी